नायगावला मी गेले होते माझ्या दीदीच्या कॉलेजमध्ये आणि तिथे गेल्यानंतर झाले माझे काही नवीन मित्र आणि मैत्रिणी। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव आदिती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये। महिन्यातून एक तरी दिवस येतो त्या दिवशी मला माझ्या बहिणीच्या कॉलेजमध्ये जावं लागतं। आज तेच दिवस होता, आज माझ्या बहिणीच्या कॉलेजमध्ये जायचं होतं कारण की तिचा फॉर्म भरायचा होता। नायगावला तर मी बसनं गेले होते आणि तिथे गेल्यानंतर मी माझ्या पप्पाच्या मामाच्या मुलाची गाडी घेऊन गेले होते कॉलेजमध्ये गेल्यानंतर ब्रेक टाइम झाला होता। आता तिथं बसून काय करायचं मला कळत नव्हतं, त्यामुळे मी ऍप स्टोअरला जाऊन फ्रेंड ऍप डाउनलोड केलं आणि हे ऍप यूज करण्यासाठी फक्त तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तुमचं नाव आणि जन्मतारीख टाकून त्यानंतर आपली लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि आपण इथं ग्रुप मध्ये किंवा सिंगल पर्सनला इझिली कॉन्टॅक्ट करू शकता। आणि फ्रेंड ऍप जे अशी व्यक्ती यूज करतात ज्यांना खरंच एका मित्राची किंवा मैत्रिणीची गरज। कॉलेजमध्ये मला बोर होत होतं, त्यामुळे मी फ्रेंड ऍपच्या कनेक्ट मध्ये गेले आणि गो ऑनलाईन ला क्लिक केलं। का रॅन्डम मुलीसोबत माझा कॉन्टॅक्ट झाला आणि मी तिला लिटरली 1 घंटा बोलत बसले आणि तिला एवढं बोलल्यानंतर मला एक रोज भेटलं आणि काही गिफ्ट पण भेटले आणि त्या गिफ्टचा मी यूज पण करू शकते। मला पण नवीन कनेक्शन बनवायचे असेल तर फ्रेंड ऍप एकदा नक्की डाउनलोड करा। त्यानंतर मॅडमच आले आणि मॅडम आल्यानंतर मग दीदीचा फॉर्म वगैरे फिल केला, मॅडमला सबमिट केला आणि तिथून मी थेट निघले आपल्या गावाकडे जाण्यासाठी। आणि परत बस मधून घरी जाते वेळेस ना मी परत त्या मुलीसोबत कॉन्टॅक्ट केला आणि तिला अजून घंटाभर बोलत बसले।